नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा. शासन निर्णयाचा विषय आहे की राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या देखभाल, दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक बाबींकरिता स्वउत्पन्न अंदाजपत्रकात राखून ठेवलेला 5% निधीमधून शिष्यवृत्ती शुल्क आणि शाळा संलग्नता शुल्काची तरतूद करण्याबाबत 25 जून 2026चा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे. यासाठी ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभागाचे 2 शासन निर्णय संदर्भासाठी दिलेले आहेत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की राज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये अनेक गरीब, होतकरू, हुशार आणि प्रज्ञावान विद्यार्थी असतात. त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने राज्य शासनातर्फे खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना 1954-55 पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या जो 17/10/2025चा शासन निर्णय आहे, त्यानुसार आपण या शैक्षणिक वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती बंधनकारक करण्यात आलेली आहे. तथापि काही ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, मनपा, नपा शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. या विद्यार्थ्यांना आर्थिक मर्यादांपेक्षा परीक्षा शुल्क भरणे शक्य होत नाही. परिणामी अनेक प्रज्ञावान विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळांमधील इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्क हे जिल्हा परिषदेचा जो स्वनिधी आहे, शेष फंड म्हणतो आपण, त्या शेष फंडातून भरण्याची बाब शासनाच्या विचारातून होती आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय असा आहे की या विभागाच्या संदर्भातील जो शासन निर्णय आहे त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती आणि अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्नामध्ये जो 5% राखीव निधी म्हणजे शेष फंड असतो तो देण्यात येलेला असून त्यातून सदर राखीव निधीतून 5% निधीमधून जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळांमध्ये जे इयत्ता 4थी आणि 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी त्यांचं परीक्षा शुल्क आणि शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद याद्वारे करण्यात येत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शासन ग्रामविकास विभागाचं आहे. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 100% 4थीचे आणि 7वीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतील आणि निश्चितच त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी होईल. यापूर्वीसुद्धा अनेक जिल्हा परिषदांनी आपल्या स्वतःच्या शेष फंडामधून मागील काळामध्ये सुद्धा शिष्यवृत्तीची फी भरलेली आहे आणि आता तर शासनानेच एक शासन निर्णयाच्याद्वारे ग्रामविकास विभागाने एक महत्त्वपूर्ण बदल करून दिला आहे. तर आता 100% ज्या जिल्हा परिषदांमध्ये या प्रकारे कामकाज होईल आणि 100% जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचं शुल्क हे शासनामार्फत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शेष फंडामार्फत भरलं जाईल. अतिशय चांगला आणि योग्य असा निर्णय आहे. गरीब, होतकरू, प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी निश्चितच हा फलदायी ठरेल. तर आपण शिक्षक म्हणून सर्व 100% विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा भरण्यासाठीच्या तयारीला लागा आणि त्यांची तयारी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.